मधल्या काळामध्ये सरकारने एक नाटक करण्याचा प्रयत्न केला होता. सर्व राजकीय नेत्यांना बोलवून तुमचं काय म्हणणं आहे, आजपर्यंत आम्ही अनेकदा हे म्हणणं मांडलेलं आहे, सभेत मांडले तेव्हा आम्ही त्याला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे. आज सुद्धा माझं म्हणणं तेच आहे की राजकारण्यानं बोलवण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं, सर्व मान्य तोडगा काढावा. शिवसेनेचा त्याला पाठिंबा आहे. आणि जे आंदोलक आले होते माझी भूमिका काय विचारायला, त्यांना सुद्धा मी हेच सांगितलेलं आहे की तुम्हाला एकमेकात लढवून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं स्वप्न जे काही लोक बघतायत, मग त्याच्यात भाजपा असेल किंवा अन्य कोणी असेल, हे स्वप्न साकार होऊ देऊ नका. कारण आपण एका आईची लेकरं आहोत, महाराष्ट्राची लेकरं आहोत. समाजामध्ये वितुष्ट जातीपातीत भांडणं लावून महाराष्ट्राची विल्हेवाट हे लावत असतील तर ते कृपा करून त्यांचं स्वप्न हे राज्याला घातक आहे, ते यशस्वी होऊ देऊ नका. त्यापेक्षा सर्व समाजातल्या लोकांनी एकत्र या. त्याच्यासाठी शिवसेनेचा जर काही सहभाग पाहिजे असेल, मदत पाहिजे असेल तर आम्ही तो द्यायला तयार आहोत. आणि माझं अजूनही म्हणणं असं आहे की आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्याला नाही आहे. जसं बिहारला आरक्षण दिलं होतं ते कोर्टाने उडवलं. मर्यादा वाढवायची असेल तर लोकसभेमध्येच हा प्रश्न सुटू शकतो. मी माझे खासदार द्यायला तयार आहे, सोबत द्यायला तयार आहे. सर्वांनी, मग त्याच्यात मराठा असतील, ओबीसी असतील, धनगर असतील, सर्वांनी मोदींकडे जावं. कारण मोदीसुद्धा नेहमी सांगतात पिछडे जाती जमाती का, असं म्हणून ते त्यांचं ते नेहमीचं ते एक सांगतात की त्यांची कशी काय बॅकग्राऊंड होती, लहानपणी ते कसे काय गरीब होते, गरिबीतला संघर्ष त्यांना चांगला माहिती आहे. तर तो संघर्ष त्यांच्या अनुभवाला आलेला आहे. मग या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत मोदी देतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. मोदीने निर्णय द्यावा की आरक्षण तुम्हाला जर का ओबीसीच्या मर्यादा वाढवायच्या आहेत, मराठा किंवा धनगरांना आरक्षण देताना आदिवासींना दुखवायचं नसेल, मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींना दुखवायचं नसेल, पहिलं दुखवायचं आहे की नाही हे मोदींनी सांगायला पाहिजे, सत्ताधारी पक्षाने सांगायला पाहिजे. आणि आरक्षण वाढवण्यासाठी लोकसभेत जर तुम्ही काही प्रयत्न करू इच्छित असाल तर सर्वमान्य तोडगा तिकडे निघत असेल तर आज मी त्या तोडग्याला पाठिंबा द्यायला तयार आहे. मागील 2 दिवसापासून मराठा आंदोलक हे मातोश्री बाहेर आंदोलन करतात. नाही, मला पुरस्कृत आहे. तुम्हाला असं वाटतं का की यात काही तुमच्या त्याच्यात काय जाणार आहेत? नाही, मी त्याच्यात ते त्यांनी काय करावं हे काही विरोधकांना टार्गेट केलं जाते असं तुम्हाला नाही, मला असं काही म्हणणं नाहीये. मला प्रामाणिकपणाने त्यांना न्याय मिळावा असं माझं मत आहे. आणि तो न्याय त्यांना राज्यात मिळेल असं मला हे राज्यकर्ते असताना वाटत नाही. कारण मुळामध्ये परत एकदा सांगतो, आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा लोकसभेला आहे. लोकसभेमध्ये मोदींनी निर्णय घ्यावा, आम्ही मान्य करायला तयार आहोत. म्हणून मी इथल्या सगळ्या या समाजातल्या लोकांना विनंती करतोय की आपण इकडे एकमेकाशी भांडत बसण्यापेक्षा दिल्लीमध्ये जाऊ, दिल्लीमध्ये चला आणि मोदींना सांगा की तुम्ही आता ह्याच्यामध्ये लक्ष घाला. कारण ते मोठी दैवी शक्ती मोदींना प्राप्त झालेली आहे. त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या आयुष्यातला संघर्षसुद्धा माहिती आहे. तो वेळोवेळी आपण आपल्याच माध्यमातून जनतेसमोर त्यांनी मांडलेला आहे की कसं ते लहानपणी किती लहान होते, मोठेपणी किती मोठे झाले, हे सगळं त्यांनी मांडलेलं आहे. तर तो संघर्ष, तो अनुभव लक्षात घेऊन मोदीने याच्यावरती तोडगा काढावा, आम्हाला मान्य आहे. परवा शरद पवारांनी जे वक्तव्य केलेलं आहे, राज्यामध्ये परिस्थिती बिकट आहे आणि गंभीर होऊ शकतात राज्यामध्ये, बरोबर आहे, निर्माण झालेला आहे की पवारांसारखा ज्येष्ठ माणूस अशा पद्धतीने नाही, या पद्धतीने मी सगळ्या समाजाला दोष देत नाही. कारण तो साधा समाज आहे, मग सगळ्याच समाजाची लोक, त्यांना त्यांचा न्याय हक्क पाहिजे. न्याय हक्क मागणं हा काही गुन्हा नाही आहे. पण त्याच्यासाठी आरक्षण हा एक विषय असा आहे की त्याला काही मर्यादा ह्या कायद्याने आखल्या गेलेल्या आहेत आणि त्या मर्यादा ओलांडायचं असेल तर ते केवळ आणि केवळ लोकसभेत होऊ शकतं. कारण आता झालं आमचं सरकार सुद्धा यांनी पाडून 2.5 वर्ष झालं, गद्दारी करून सरकार पाडलं, 2.5 वर्ष झाली. 2.5 वर्षात अजून या सरकारने मग तोडगा का नाही काढला? कोणी अडवलं होतं? जेव्हा त्याने तो ठराव आणला होता गेल्या वेळेला विधानसभेत आम्ही पाठिंबा दिला होता. आम्ही कुठे अडवले कोणाला?